विधान परिषद सदस्य म्हणून दमदार युवा आमदार आदरणीय विक्रांतदादा पाटील साहेब यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय। साहेबांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत। एक उमदा व्यक्तिमत्व, सदैव युवकांच्या पाठीशी हक्काने उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक युवकाला हवंसं वाटणारं युवा व्यक्तिमत्व, अर्थातच प्रत्येक युवाच्या गळ्यातलं ताईत आदरणीय विक्रांतदादा पाटील साहेब यांचं शुभागमन आपल्याला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। साहेबांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना अय्याजभाई मस्ते आणि त्यांच्या पाठीशी सदैव एक सहकार्याची भूमिका दर्शवत असताना त्यांच्या पाठीशी एक आपली महत्त्वाची भूमिका ज्यांनी दर्शवली आहे, अर्थात आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय आमदार साहेब, अर्थातच आपण पाहतोय विक्रांतदादा पाटील साहेब यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पनवेलकरांचे प्रश्न कशा प्रकारे सभागृहामध्ये मांडता येईल, त्याचबरोबर आपण पाहतोय की दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारे जे रोजचे प्रश्न आहेत त्यांना कशा प्रकारे मार्गी लावता येईल, त्याचबरोबर आपण पाहतोय की जगाच्या पाठीवरती ज्या वेगाने भारत प्रगती करतोय त्या वेगाने पनवेलचा विकास आणि इथे उद्योग व्यवसायाला कशा प्रकारे चालना देता येईल, या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणारे आणि वयाच्या 16व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे सातत्याने ऍक्टिव्हेट आहेत, प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे विचार दारोदारी घेऊन जाण्याचं काम जे करतायत, अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय आमदार साहेब विक्रांतदादा पाटील साहेब यांचे ते शुभागमन होते। साहेबांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत। 15 धावा आहेत स्कोर कार्ड वरती, 15 रन जरूर आपण पाहतोय की 15 धावा धावफलकावरती आलेले आहेत। शेवटचे 6 चेंडू शेष आहेत। मी एक विनंती करतो, बघा इनिंग ब्रेक मध्ये आदरणीय आमदार साहेब मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत, पुढील मॅचचा ते टॉस देखील करणार आहेत, त्याचबरोबर खेळाडूंना शुभेच्छा देणार आहेत आणि आय थिंक मला असं वाटतंय की थोडेसे चेंडू देखील ते तुमच्यावर एन्जॉय करणार आहेत। हवेमध्ये चेंडू, रॉकी चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट, फलंदाज राजबाद। जरूर आपण पाहतोय की इंडियन टर्फ प्रीमियर लीग या स्पर्धेचे टायटल आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की वेगळी थीम ठेवली गेली आहे। जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत, IPL मध्ये ज्या प्रकारे जशी मुंबईची टीम असते, पुण्याची टीम असते, लखनौची टीम असते, अशाच प्रत्येक टीमला एक ड्रेस कोड दिला गेलाय आणि यांच्यामध्ये चाललेला हा क्रिकेटचा खेळ, अर्थातच आपण पाहतो की इंडियन टर्फ प्रीमियर लीग या नावाने या स्पर्धेला संबोधले गेले। दरवर्षी काहीतरी नवीन, दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा मनसुबा अय्याजभाई आणि त्यांच्या टीमचा असतो आणि पनवेल सुपर किंग कौतुक करावं लागेल। फक्त आणि फक्त क्रिकेटची स्पर्धा नाहीये मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून एक चॅरिटी कॉर्नर देखील उभारला गेलाय आणि आज या चॅरिटी कॉर्नरच्या माध्यमातून इथे खेळणारा युवा, इथे येणारा जो व्यावसायिक युवा आहे, काम करणारा युवा आहे, आपल्या किमतीमधला खारीचा वाटा हा चॅरिटीसाठी डोनेट करतोय आणि अगदी पहिल्या बॉल पासून आपण पाहतोय की प्रत्येक जण छोटी ना छोटी मदत आज प्रत्येकाला करतोय। तर जरूर आपण पाहतो की एकीकडे क्रिकेट आणि दुसरीकडे माणुसकी, ही माणुसकीची भिंत देखील उभारली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून। 14 धावा स्कोर कार्ड वरती, डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे, 1 रन जरूर मिळतोय। मी सर्व खेळाडूंना एक विनंती करतो, या इनिंग ब्रेक मध्ये आदरणीय आमदार साहेबांचा आपण मान सन्मान आदर सत्कार करणार आहोत आणि हा आदर सत्कार करत असताना मी प्रत्येकाला विनंती करेन की आपली देखील ही भूमिका राहिली पाहिजे। हा मान सन्मान ज्या वेळेला होईल तेव्हा सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचंय। चलिए मैं सबसे गुजारिश करना चाहूंगा, आइए सब लोगों को मंच के सामने आना है। अंपायर्स खिलाड़ी को लेके आइए प्लीज। टीम लखनऊ गुड्डा पटेल, थोड़ा सा मैदान के बाहर आना है क्योंकि यहाँ पे आदर सम्मान, यहाँ पे हमारे मुख्य अतिथियों को हम लेने वाले हैं। सभी खिलाड़ियों से गुजारिश रहेगी कि प्लीज आइए। आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय आमदार साहेब विक्रांतदादा पाटील यांचा मान सन्मान आदर सत्कार इथे केला जातो। एक छोटीशी पोचपावती त्यांच्यापर्यंत आज या सन्मानरूपी
आपण पोहोचवणार आहोत, कारण की त्यांचं कार्य, त्यांची भूमिका, त्यांचं योगदान हे अमूल्य आपल्याला पाहायला मिळते. चला इकडे टीम्स प्लीज चला या सर्वांनी, मी विनंती करतो. मॅच आपण पॉज केली आहे. तर मी विनंती करेन आयाज भाई यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम आदरणीय विक्रांतदादा पाटील साहेबांचा स्वागत सन्मान आदर सत्कार पार पाडायचा आहे. तर निश्चित स्वरूपाने दादांचा आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त करूयात. सातत्याने युवकांच्या पाठीशी उभं राहत असताना पनवेलचा सर्वांगीण विकास हाच एक उराशी ध्यास ज्यांनी हा संकल्प आपल्या हातामध्ये बांधला आहे. आणि या पनवेलच्या विकासामध्ये माझं देखील योगदान हे निश्चित स्वरूपाने राहिलं पाहिजे. या पनवेलकरांची सेवा करण्याची मला देखील संधी मिळाली आहे, याचं मी सोनं करूनच दाखवेन. हे चित्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. आकाश साहेब देखील विक्रांतदादांबरोबर आज आमच्या समेत जुडले गेलेत. जिथे विक्रांतदादा तिथे आकाश साहेब आम्हाला आवर्जून पाहायला मिळतात. सावलीप्रमाणे त्यांच्याबरोबर ते असतात आणि आज आपण पाहतोय की त्यांचा देखील स्वागत सन्मान आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर विक्रांतदादांना विनंती करतो की छोटंसं मनोगत आणि छोट्याशा शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आज इंडियन टर्फ प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांमध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं. या कार्यक्रमात मी येऊ शकलो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे सगळेच मान्यवर, आमचे अय्याज भाई असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल. खरं तर हे सामने आयोजित करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली, त्या सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि इतक्या चांगल्या सामन्यांचं, या क्रीडा उपक्रमाचं आपण आयोजन केलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर क्रिकेट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात, हृदयात स्थान असलेला खेळ आहे. अगदी लहानपणापासून कोणी न शिकवता जो खेळ आपण आपोआप शिकलो, ज्या खेळाविषयी आपल्याला आवड निर्माण झाली, शालेय जीवनात असेल, नंतर कॉलेज आयुष्यात असेल, जसं जसं जमलं तसं तसं क्रिकेट आपण सगळेच जण खेळलो. गल्लीतल्या क्रिकेटपासून आपल्या सगळ्यांच्याच खरं तर या क्रीडा जीवनाला सुरुवात झाली आणि त्यातून मग आपल्या सगळ्या आयुष्याच्या जगण्याच्या लढाईमध्ये, नोकरी असेल, व्यवसाय असेल, धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं क्रिकेट कुठेतरी थोडंसं मागे पडलं आणि मग मनात असून सुद्धा वेळ देता येत नाही अशा प्रकारच्या कालावधी आपल्या सगळ्यांच्या जीवनात मधल्या काळात तयार झाला. पण आता या टर्फच्या माध्यमातून आपल्याला एक सोय तयार झाली की आम्हाला जमेल तेव्हा आणि जमेल तेवढं क्रिकेट आम्ही खेळू शकतो. कारण आता आपल्या सगळ्यांचीच वय ही काय अगदी 20ली राहिलेली नाही आहेत. 40, 45, अबाव 35चे बरेच जण आपण या ठिकाणी आहोत. त्यामुळे अगदी मोठ्या मैदानावरती क्रिकेट खेळणं, त्यासाठी लागणारी प्रॅक्टिस हे आपण किती करू शकू मला माहीत नाही. पण जमेल तेवढं क्रिकेट आणि आपली आवड, आपल्या मनातलं क्रिकेटचं स्थान जपण्यासाठी जेवढं क्रिकेट खेळायला पाहिजे त्याची सोय या टर्फच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच हा एक कॉन्सेप्ट येणं ही एक महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे. त्यामुळे मी बघतोय की या टर्फचा मॅक्सिमम उपयोग करून आजकाल आपले अनेक त्या ठिकाणी मंडळी हा क्रिकेट खेळतात, आवड म्हणून खेळतात. त्याचं आता थोडंसं रूपांतर स्पर्धांमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आपण बघतोय की एकीकडे महाराष्ट्र देशामध्ये IPLचं एक स्वरूप आणि मग त्याला टर्फच्या पण कॉन्सेप्टमध्ये बसून आम्ही टर्फची पण प्रीमियर लीग करू शकतो. इतका चांगला कॉन्सेप्ट आपण सगळ्यांनी साकारला, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि या निमित्तानं आमच्या पनवेलचे सगळे नेहमीचे चेहरे, आमची मित्रमंडळी ज्यांच्याशी अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, जाता येता कुठेतरी आम्ही एकमेकांना हात करतो, पण अशा सगळ्या या जर्सीजमध्ये आपल्याला बघणं मला वाटतं आजचा हा एक अनोखा अनुभव आहे आणि मनाला आनंद देणारा अनुभव आहे. तमीम सर आहेत की ज्यांचे माझे गुरु राहिलेत, खरं तर त्यांच्याकडे शिकलोय मी. अशा आमच्या गुरूंपासून आमच्या मित्रमंडळींपर्यंत, अय्याज भाई आमच्या कॉलेज जीवनापासूनचे मित्र, असे प्रत्येकाची नावं घ्यावी लागतील की प्रत्येकाशी कुठंतरी कॉमन कनेक्ट आहे. आणि त्यामुळे अशा सगळ्यांशी
एक वेगळा संबंध, पण आज या मैदानात आपल्याला ह्या सगळ्या पेहरावात बघून मन भारावून गेलं, मनाला आनंद मला मिळाला आणि आजच्या या सामन्यांमध्ये मी येऊ शकलो, मला आपण आमंत्रित केलं, माझा उचित सन्मान केलात, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि एवढंच सांगतो की आपण शेवटी सगळेजण एक परिवार आहोत. शेवटी आपण पनवेलमध्ये राहताना, पनवेल तसं आपलं एक छोटंसं गावाचं स्वरूप असलेलं हे सगळं ठिकाण आहे. म्हणजे पनवेलचं वाढतं स्वरूप जरी शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असलं तरी आपलं हे जे काही मूळ पनवेल आहे याच्यामध्ये आपण एक ग्रामीण टच आहे. एकमेकांना आपण नावानी परिवाराने ओळखतो आणि त्यामुळे भावनात्मक कनेक्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मोठं शहर जसं वाढतंय तसं अनेक लोक राहायला येतात, अनेक लोक सोडून निघून जातात. भावनात्मक टच किती होतो मला माहीत नाही, पण आपल्या सगळ्यांमध्ये आपण मूळ इथले असल्यामुळे एक भावनात्मक कॉमन कनेक्ट तयार झालेला आहे. आपल्यातले हे ऋणानुबंध आपण जपले पाहिजेत, टिकवले पाहिजेत, वाढवत नेले पाहिजेत आणि त्यामुळे एक परिवार म्हणून आपल्या परिवारातला एक सदस्य आता आमदार आहे हे आपण लक्षात ठेवावं आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण ठरवावं. आपण जे जे सांगाल ते करण्यासाठी मी फॅमिली मेंबर म्हणून कायम कटिबद्ध राहीन एवढं सांगतो. वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, थँक्यू सो मच. टॉससाठी यायचे सर. आता आपण पुढील येणारा सामना अय्याजभाई यांच्या विरोधामध्ये असणार आहे आणि अशा महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करतोय. तमीम सर वर्सेस अय्याजभाई लढत आहे. हॅलो हॅलो, काय योगायोग आहे. एकीकडे अय्याजभाई आहेत, दुसरीकडे तमीम सर आहेत आणि मध्ये जर भिंतीप्रमाणे कोण असतील तर ते म्हणजे आदरणीय आमदार साहेब आहेत. आणि आता टॉस कंप्लीट केला जातोय. ज्या प्रकारे आत्ताच वक्तव्य केलं आमदार साहेबांनी, एक कौटुंबिक नातं आहे आपलं, एक पारिवारिक आपलं नातं आहे. भावनिक नात्याने आपण सर्वजण बांधलो गेलोय आणि मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आणि माझ्यावरती जी भूमिका आमदारकीची दिली आहे याचा वापर आता तुम्हाला करून घ्यायचा आहे. मी फक्त आमदार आहे, परंतु माझ्याकडून कामं करून घेणं हे देखील एक तुमचं काम आहे आणि सदैव मी तुमच्यासाठीच उभा आहे ही शाश्वती मात्र आमदार साहेबांनी देत असताना जरूर खूप चांगलं विधान केलं आणि कौतुकाची गोष्ट हीच आपल्याला पाहायला मिळते. जरूर आपण पाहतोय राजकारणातली टोलेबाजी साहेबांची जवळून पाहिली. आता टर्फच्या मैदानामध्ये देखील ते टोलेबाजी करतात. विरोधकांच्या विरोधामध्ये सदैव साहेबांचा षटकार चौकार विरोधकांनी आजमावलाय, परंतु आता टर्फच्या मैदानावरती देखील आता टोलेबाजी करतायत. ज्या वेळेला प्रथमच आदरणीय आमदार साहेबांनी एक मनोगत दिलं होतं तिथे त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की वयाच्या 16व्या वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि खूप मोठा पदभार भारतीय जनता पार्टीचा खांद्यावरती असताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना प्रत्येक युवकाचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न मी अगदी जवळून पाहिलेत. त्यामुळे खूप मजा येते जेव्हा मी युवकांचे प्रश्न मार्गी लावतो. आणि आता तर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरती जी धुरा सोपावली, अर्थातच विधान परिषद सदस्य आमदाराची, या भूमिकेला सार्थ असा मला न्याय देत असताना माझ्या पनवेलचा, माझ्या शहराचा, माझ्या विभागाचा, माझ्या लोकांचा मी कशा प्रकारे सर्वांगीण विकास करू शकतो यावरती माझं लक्ष चांगलं आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या मधलाच एक चेहरा आपल्याबरोबर लहानाचा मोठा झाला, आपल्याबरोबर वावरला, आपल्याबरोबर भरपूर सारा वेळ ज्याने व्यक्त केला, तो आज एवढ्या मोठ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की अय्याज सर माझे वर्गमित्र राहिलेत, तमीम सर माझे गुरुवर्य राहिलेत आणि सर्वाधिक अभिमान जर कुणाला असेल ना तर ते अय्याजभाई आणि त्याचबरोबर तमीम सरांना असावा. स्ट्रोक चांगला आहे. आणि याचबरोबर आपण पाहतोय की आता थोडासा ब्रेक घेतलाय, परंतु आज या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेबांनी उपस्थिती दर्शवली. खूप बरं वाटलं. असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग सातत्याने त्यांना पाहून प्रेरित होतोय, त्यांच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतोय
आणि जरूर आपण पाहतोय की अशाच प्रकारे प्रत्येक युवकाबरोबर एक आत्मीयतेची नाळ त्यांनी बांधली आहे. खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आमदार साहेबांना देऊयात. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्याबरोबर उपस्थित झाले त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आज वेळातला वेळ काढून आवर्जून तिथे उपस्थित राहिले. खूप चांगल्या पद्धतीने या संपूर्ण टुर्नामेंटला, या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर येणाऱ्या भविष्यातलं विजन आणि त्याचबरोबर त्यांचे उद्दिष्ट काय आहेत पनवेलच्या विकासासाठी हे सर्व त्यांनी अधोरेखित केलं. चला सामन्याला सुरुवात करायची. चला मित्रांनो प्लीज याबद्दल नक्कीच आमदार साहेबांचा आपण आभार व्यक्त करूयात.